काल आपण खाल्ला कोंबडा. ह्या शेरडांचं काय आहे? काल दिवसभर पाऊस उघडला नाही. हा, आता पावसाच्या पुढं काय आणि पावसात खात नाही ती शेरड. पावसात खात नाही ती, पण अशी झाडपाला खाती ती गी. आता आज खायला लागली ती, आणली ती हिंडवायला. काल गवतात बांधली, गावात टाकलं तरी खाल्ला नाही, घास टाकला तरी खाल्ला नाही. कारण की पाऊसच बंद नाही तर ओलं झाल्यावर खातच नाही ती. होय व. हं. काल तुम्हाला ती कोंबडं कापल्यावर आत्याचं मामा ध्यान झालं है ना. हं. मला ती मी शूट केलं तर बरं का, पण मला त्याने काढायला लावलं. ती मला म्हणलं तसं काय करू नको, दाखवू नको. इमोशनल म्हणजे लय झालं. म्हणत होतं अजून अजून राहिलं असतं माझं काकी दादा. कसं असतंय माहीत आहे का, जीव लावल्याला. आणि खरंच बरं का, ह्यांच्या आईवर आणि आईचा ह्यांच्यावर लय जीव होता. कारण ही धाकटा येतं व सगळ्यात. ती 3 मोठी आहे ती, आणि ही शेंड फळ येतं. अहो बोला की इकडं तोंड करा, मी काय बोलते काय नाही. हिरीत पडतेली म्हणून अहो बघतोय ग. हिरीत कशाला पडते ती शेरड, हिरीत पडते ती होय. त्यांचे ते नादात घसरली म्हणजे बोल झालेलं आहे पावसानं. पावसानं जरा बरं केलं आहे ना कालच्या धरणं. परवा दिच्यापासून परवा दिच्यापासून. चांगला पाऊस पडला. आज खायला लागली ती शेरड. काल येळभर उपाशी होती. बरं काल अशी दाखवली किती खांडावा आहे बघू दे. खांडवा काय ती 3 इथं बांधली ती, ही 3 इथं बांधली ती. घरी 2 अजून एकाचं नियोजन आहे. घरी 2 बांधली ती. मोठं जनावर नाही ते नाही, कारण वैरण्या नसल्यामुळं आपली शेरड केलेली 4 लयच म्हणजे वाटते. शेरडाचं चांगलं उत्पन्न असतं. बोकाड कसं 10 किलो जर असलं तरी जातंय 10,000 जातोय काय. 10 किलो हे बोकाडांना दर असते, जतारा असते त्या. जत्रा काय आखाडाचा आता ही शुक्रवारच तेवढं राहिलं की झालं की. आता श्रावण कोंबड्यांना लागतोय. कसलं दर होतं काल कसलं दर होतं. 700 आणि 800 रुपयानं कोंबडं होतं. आणि काल अचानक ठरलं बरं का, भाऊजी पण आलतं मुंडवाडीचं. आलं जेवण ती केलं गेलं. आता त्यांची शुक्रवार आहे तर ह्यांना बोलवलं या. मग कसं जाणं होतंय का नाही. मला तर जाणं होत नाही बाबा, आणि मी जात पण नाही. आणि मला जास्तीत जास्त करून डॉक्टरांनी सांगितले घर सोडू नका, आणि जे काय आहार असेल ती योग्य घ्या, हलका घ्या, व्यवस्थित घ्या. उगं काहीतरी खाल्लं मानाय खाल्लं असं काय करू नका. बाजरीची भाकरी तसलं काय खाऊ नका, शिळं खाऊ नका. ही सगळं व्यवस्थित सांगितलंय डॉक्टरांनी होय. त्यामुळं आणि जड अन्न तर मी खातच नाही. आणि तुम्हाला वाटत असेल ती मांसाहार, ती तर मी तर करतच नाही. ह्यांनीच काय असेल ती. आता मीच एकटा खाणार हे तर काय खात नाही. पण भारी वाटलं काल. जत्रा चांगली झाली, पण ह्यांना जरा रडल्यामुळं मला जरा वाईट वाटलं. आईची कमी ना मला पण माहीत आहे कशी असती का. त्यात ह्यांना जरा लेट जाणवलं. आणि मला पहिल्यापासूनच, मी बारकी होती तेव्हापासूनच मला जाणवतंय की आईची ममता किती. दुसऱ्याला बघितलं ना असं वाटतं की आपल्याला पण आई असावी वाटतं. आईची कमी कधीच कोण भरून काढणार नाही. कोणच काढत नाही. घासातला घास सुद्धा मला काढून ठेवायला लावायच्या आत्या. मला अजून सगळं आठवतंय. मी काय बरंचसं दिवस गेलं नाही तर, पण क्लिअर आठवतंय की ह्यांना आता ह्यांनी जरी कामानिमित्त बाहेर गेलं आणि घरी काही पण भाजी बनवू द्या एखादी चांगली, म्हणजे मासा असू द्या मग मटण असू, त्यातलं आता सगळ्यांनी खाल्ल्यावर खाली व्यवस्थित राहत नाही म्हणून त्यांना खायला आता काढून ठेवाय सांगायच्या. ताई लई छोटी होती बरं का. ताईला आता जरी विचारलं काकीचं दादाचं आठवते का, तर एवढं तिला समजत नाही. पण फोटो बघितलं तेवढं त्यांचं नाव काढते. अडकली का. त्यांना 10-20 लई लांबची झाली व. ह्यांची 1-7 आहे म्हणून बरं आहे बरं का. नाहीतर अशा कंडिशनमध्ये काम करणं काय सोपं नाही. आणि आपण एक असं म्हणतो होय व, आता एवढं आपण आपल्या जीवाला जपतो, लय धडपड करायची नाही किंवा काम करायचं नाही, जास्त लोड करायचा नाही. पण ती ऊसतोड कामगार ती असते ती कशी हँडल करते ती व. कशी करते म्हणजे वेळ आल्यावर सगळंच करावं लागतं. परिस्थिती शिकवून जाते व, परिस्थितीनुसार करावं लागतंय सगळं. हां आता मेंढर राखी जी आपल्याला एवढे आहे ती तर सांभाळणं होय ना. मेंढर राखी कशी सांभाळत असतील खरंच बरं का. जी बाहेर जाते ती
घरी सुद्धा नसते ती, त्यांचं ठाव ठिकाण नसतो, पाल हातरून ती एवढं चांगला निवारा अन्न हाय आपल्याला, सगळं जाग्यावर भेटतंय तरी आपलं काय म्हणते ते तसलं चालू आहे. हां असंच असतं. जिथं मिळतं तिथं सुस्त आहे. हां एवढ्या बाबतीत ह्यानी पण लय येतं बरं का, बोलायला लागलं ना एवढ्या चुका काढतात, एवढं बोलतात, त्यांना काय सुद्धा म्हणजे असं वाईट काहीच होत चालत नाही. माझं तर एकदा हात धुवून महाग लागलं, बोलाय जर लागलं तू अशी चुका करते तशीच करते, सांगितलेलं ऐकत नाही. आता मामाने तर कालच फोन केला गुडीला आणून घालावं म्हणून, पण स्पष्ट सांगितलं तिथं तिची तब्येत बरी नाही, उद्या कुणाला तर पाठवून द्या नाहीतर माझी मी आणून सोडतो, पण काय असेल ती लवकर नाही. होय पाठवताय ना उद्या, तर का उद्या पण नाही. अहो ती कसं उद्या जावं म्हणते तर माहिती आहे का, मला जायला त्यांचा नकारच होता, पण मला म्हणते तर तू तिथं शाळा शिकली, तिथं मोठी लहानाची मोठी झाली, त्यांना पण वाटत असेल तू यावं जावं, म्हणून कुठं तर त्यांचं मन मानले. उंबऱ्याला जर जायचं असतं तर मला ह्यानी अजिबात परवानगी दिली नसती. त्या दिवशी सांगितलं होतं लवकर जायचं आणि लवकर माघार यायचं, तरी पण त्यातनं पण काम लावलं त्यांना. मला म्हणते तर माझं नुसतं घर जाळती, सलाईन लावली त्याला पैसे, जाताना पैसे. होय मग काय म्हणजे तुमची कामच नाही ती तर. मग आता पैशाशिवाय कुठली कामं होती ती? हां बरं रात्री काय काय केलं तुम्ही, काय काय खरेदी केली या सांगा की. रात्री काय पायपा घेतल्या 12-2.5 इंची, बर लॅटरनचं बंडल घेतल्या तर. थांबा की खरं गेलं, थांब की त्याला बांधू दे तेवढं. बांधाईल थांबा, लय गारी पडते तर पुढं होऊन सगळं काम करते तर बरं का, त्यामुळं मला त्रास देत नाही तर म्हणते तर का निस्ती सोबत राहत जा, पण लय पण धावपळ ती करत जाऊ नको, तेवढा स्वभाव ह्यांचा लय भारी बरं का. बरं काय म्हणलं तुम्ही लॅटरनं घेतलं होतं काय? 3 बंडल लॅटरन घेतले, पायपा घेतले त्या 12, वाकान घेतलंय, कॉक घेतलाय. शेतीसाठी आता एक एक आणायचं चालू आहे, पाऊस चालू झाला की एक एक आणायचं चालू केलं. आणि रोपाची ऑर्डर कधी येईल? अजून ते हे सरपण पेटवून द्यायचं आहे, पावसामुळे ओलं झालंय पूर्ण. बोल झालं अहो, तुम्हाला मी किती सांगितलं होतं. JCB लावून चारी मारायची आहे. चारी कशाला? पाईप हे ड्रिप करायचं आहे आपल्याला, काय असं नाही ठेवायचं, ड्रिप करून टाकायचं. आणि ते हाय ते जाण ते पेटवून टाका, सगळं स्वच्छ झाले. आबाळ कसलं आहे बघ की, आबाळ आले बघ आबाळ कसलं भरून. 2 दिवस पाऊस सांगितलाय, भरपूर पाऊस सांगितलाय. मग हाई आणि हाई जाण मग हाई होईना तर मग काय दुसरीकडे टाकायचं का मग तिथंच. बरं बांधत चटकीनं जाऊ घरी, झालंय टायमिंग घरी जायचं. इकडं दादू अरे बघा जरशा बांधायला, हिरवंगार असं वातावरण आहे, भारी वाटतं बरं का. बाहेर आल्यावरच मस्त वाटतं असं खुल्या खुल्या जाग्यामध्ये. ती तर एकटंच खेळत आहे का तिकडं, तुम्हाला ताई दिसते का तिकडे? तेव्हा ताया या नको, तिचं चालू आहे उड्या मारायला इकडं तिकडं, तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.